दिवाळी पहाट फडके रोड बहुत फेमस है दिवाली का। हॅलो गाईज, तर आज आहे दिवाळी पहाट आणि आपण आलोय डोंबिवलीच्या फडके रोडवर। फर्स्ट टाइम आहे माझं दिवाळी पहाटचं बघणं, दिवाळी पहाटला येणं। तर माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स नाही आहे, आज दाखवेल तुम्हाला, सांगेल तुम्हाला। गर्दी बघा, ही गर्दी। फुल क्रेझी वाईब, सगळे फोटो वगैरे काढायचे तिकडे। काही मी कुठं थोडी जागा दिसली तिकडे चालाय बघतोय, तर नंतर कळतंय मला की मी कोणाचा तरी फोटो बंप करतोय। लोक इथं त्यांच्या दिवाळी पहाटच्या इव्हेंट साठी त्यांच्या ग्रुप सोबत नाही, त्यांच्या फ्रेंड सोबत आले, पण आपण इथं अकेला खिलाडी एकटा फिरतोय मी इकडे। मी आता एका ग्रुपला भेटलोय, बॉयज ओनली ग्रुपला। तर आपल्याला एक मित्र भेटलाय, तो आपल्याला दिवाळी पहाट बद्दल सांगेल। दिवाळी पहाट हा कसा इव्हेंट आहे, काय त्याचा एक्सपिरियन्स काय आहे या इव्हेंट बद्दल। तुमचं नाव काय? फर्स्ट टाइम आहे, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता या फर्स्ट टाइमचा? रावस ये क्या है? फर्स्ट विजिट है। अच्छा अच्छा, मतलब डोंबिवली का ये जो एरिया है ना फडके रोड, बहुत फेमस है दिवाली के टाइम पे। लास्ट डे तो डीजे रखा था इधर, पतंग भी रखा है और डीजे भी रखा है, और आगे जाएंगे तो आगे और पब्लिक है, पूरी पब्लिक है। हम लोग इधर पतंग सुन के आगे आराम से घूमने के लिए जाएंगे। अच्छा, कौन से कॉलेज से हो? मंजुनाथ। सब सेक्स कॉलेज। मंजुनाथ में कोई एडमिशन जल्दी लेना मत, कभी भी मत लेना। नाव काय तुझं? अंजली गुप्ता। अच्छा, अंजली गुप्ता। तर मंजुनाथ कॉलेज सर। माझा फर्स्ट टाइम नाहीये आणि खूप मजा येतो फडके रोडला। तुम्ही दरवर्षी या दिवाळी पहाटला। मेरे इंस्टा में इन्फ्लुएंसर भी है और सिंगर भाई तो फॉलो करो। ब्लॉग देख के आ रहे होते 50% डिस्काउंट है। मेकअप ट्युटोरियल असतं, मेकअप आर्टिस्टचं पूर्ण ते असतं पेज आहे। मेरा आयडी सिंगर भाई येते तो फॉलो करा गाईज। दोनदा इथे आलोय, 2 वर्ष। चांगला एक्सपिरियन्स, सर्व असतात, पटक वगैरे आहे, गाणे पण असतात, सेलिब्रिटी पण येतात, त्यांना बघा मजा घाल। गाईज आपण तिकडे ग्रुपला विचारलं त्यांचा एक्सपिरियन्स काय होता काय नाही। आता आपल्याला परत एक बॉयज ओनली ग्रुप भेटलाय, लोंडो अलोका ग्रुप। तर त्यांना विचारणार आहे मी त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे काय नाही, त्यांना काय वाटलं। तुझं नाव काय मित्र? विशेष नाडकर। ठीक आहे, तू कधीपासून येतो या दिवाळी पहाटच्या इव्हेंटला? तुला कसं वाटतं येऊन? याच्या अगोदर 2 वर्ष येऊन गेलोय, या वर्षी पण आलोय। दरवर्षी येतो आम्ही, आम्हाला ढोलकाच्याचं खूप आवड आहे। आम्ही एका पथकात होतो, ब्रह्मनाथ ढोलकाच्या पथक ब्रह्मनाथ, त्या पथकात आम्ही गेले 2 वर्ष वाजवतोय आणि मला ढोलकाच्याचं खूप आवड आहे आणि दरवर्षी ते येतो ढोलकाच्या बघण्यासाठी। ढोलकाचे वादक कसे वाजवतात, त्याचे पॅटर्न कसे वाजवतात, त्याच्यावर खूप काही शिकायला भेटते। हा आपला संस्कृती, आपलं कल्चर आहे, ते बघणाऱ्यांच्या अंगावर खूप आवडतं। ते सजावट, तिथे माहोल आणि आज जो तयार होऊन आले, मस्त वाटतंय। आपल्या संस्कृतीला कोणतरी बढ़ावा देतो आणि असं मस्त आपण संस्कृती आपली जपतो, याचा आवड आहे। आपण हेच चांगलं वाटतंय आणि संस्कृती चांगलं वाटतं।
हो हो नक्कीच. त्याला विचारू शकता तुम्ही. हा पहिल्यांदाच आलाय. आपण माझा मित्र आहे. माझं नाव अश्विन राजेंद्र रावत आहे. अच्छा. मी पहिल्यांदा आलो. मला पण मजा वाटली आणि आम्हाला पण भेट आहे. धन्यवाद मित्रांनो, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. शुभ पावन. खूप क्रेझी गोष्टी चालू आहेत मित्रांनो. तुम्ही बॉईज फक्त बॉईज ओनली ग्रुप आहे का तुमचा? घर समोर ते शाळा होतात तर त्यांना एकटाच विचारलं तरी ते शाळा होतात. मुलं असेच राहतात, कॅमेरा शाय. तेव्हा आपल्याला तगडा ग्रुप बघावा लागेल जो आपल्या व्हिडिओ मध्ये फीचर व्हायला तयार होईल. थोडं फिरून सगळं करून शूट करून थकलो जरा तर एक शाय तो बनतो ना. मेरा नाम राकेश भदौरा। राकेश भदौरा, आप कहाँ के रहने वाले हो? राजस्थान का रहने वाला। आप ये कितने साल से देख रहे हो इधर ये इवेंट होता है? देख रहा हूँ मैं कम से कम 20 साल से देख रहा हूँ। 20 साल से होता है। और आपको क्या क्या एक्सपीरियंस आता है हर साल? ये आता है कि लोग यहाँ आते मतलब नया साल अच्छी तरह से मनाते हैं, मतलब खुशी के लिए आते हैं। खुशी के लिए आते हैं। दिवाली का प्रोग्राम दिवाली का प्रोग्राम होता है, अच्छा प्रोग्राम होता है। आप क्या क्या देखते हो? हर साल नए नए हीरो हीरोइन आते हैं इधर? हाँ आते हैं ना, नए नए हीरो हीरोइन आते हैं, अच्छे अच्छे खिलाड़ी आते हैं। खिलाड़ी आते हैं? हाँ अच्छा। हाँ, अच्छे अच्छे स्कूल के बच्चे लोग आते हैं। अच्छा अच्छा। हाँ, अच्छे अच्छे प्रोग्राम करते हैं। उनके पिक्चर प्रमोट करने आते हैं, उनका पिक्चर है ना? प्रमोट करने के लिए आते हैं। अच्छा। आपण आलो आता एका 11 वर्षाच्या मुलासोबत. तो खूप भारी पर्सनॅलिटी आहे. तर आपण त्याला त्याचा एक्सपिरियन्स विचारणार आहोत दिवाळी पहाटचा. त्याला कसं वाटतं इथे येऊन, कसं नाही. मित्रा तुझं नाव सांग. तुझं नाव काय? माझं नाव श्रीधर सांगळे. खूप भारी वाटलं आपल्या भावाला बघून. आपलं भाऊ हे सगळं करतोय, खूप चांगली गोष्ट आहे. मग ह्याच्यात पुढे जाईल माझी मनापासून खूप मोठी देवाचरणी नम्र विनंती आहे. असाच पुढे जा भावा. आणि तुम्ही पण त्याच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि काय नाही, मस्त आहे डोंबिवली. ऑब्व्हियसली भले म्हणजे होतात ना थोडं आउटसाईड पडतं. डोंबिवली तर नाहीच पडत, बट आम्ही कल्याणवर नाही आलो. आम्ही हर वर्षी दिवाळी पहाटला येतो. मज्जा येते. आम्ही सगळे मित्र येतो. भावाला ह्या टाइम भेटला, खूप भारी वाटलं भावाला भेटून. तुम्ही पण या आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. लाईक करा, व्हिडिओजला चांगले व्ह्यूज द्या. आपला भाऊ खूप भारी आहे, त्याला भेटून खूप भारी वाटलं. आणि काय नाही, तो नक्कीच या पुढच्या वर्षी सुद्धा दिवाळी पहाटला आणि पुढच्या वर्षी पण आपण प्रयत्न करू त्याला भेटण्याची. आणि खूप मजा येते. आम्ही खूप एन्जॉय केलाय. बघा कुर्ता वगैरे भिजलाय. आता पुढची प्रोसेस आता चालू आहे आमची. बघतोय पोरं फोटो काढतायत. एड धावे मित्र आहे सगळे. सगळे सगळे भारी एकदम. देवानी बोलतात ना, आयुष्यात पोरगी नाही दिली पण मित्र खूप भारी भेटले आपल्याला. आणि भावाला पण भेटलेच असतील. सगळं बोलतात ना, आपल्या विरुद्धात दुनिया जरी असली ना, पण आपल्यासोबत एक मित्र असला ना, मग तो कसली कमी नाही पडून देत. काय चॅनलला सबस्क्राईब करा. बघितलं मित्रांनो, भाऊ खूप भारी पर्सनॅलिटी आहे. त्याला क्वेश्चन विचारायची गरजच पडली नाही. त्या बिचाऱ्याने सगळं सांगून दिलं त्याच्या मनात. मला जे क्वेश्चन करायचे होते बरोबर त्याने सांगितले. धन्यवाद भाऊ. अरे भाऊ परत एकदा भारी पर्सनॅलिटी. गन्ने का जूस, मजा आया. 1 million likes. So please subscribe. Okay, thank you.